नमस्कार, मी प्रवीण बर्दापूरकर बोलतोय. आठवणीतले मान्यवर या व्ही ब्लॉग सदरात मी माझे ज्येष्ठ मित्र, महाराष्ट्राचे लाडके, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे एक महाराष्ट्रातले अतिशय लोकप्रिय नेते आणि आमचे मराठवाडेकर विलासराव देशमुख यांच्या संदर्भात बोलणारे. मी मागच्या व्ही ब्लॉगमध्ये बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्याविषयी ज्या आठवणी सांगितल्या तेव्हा सांगितलं की गोपीनाथ मुंडे, विलासराव देशमुख आणि मी आमची ओळख ही 71-72ची आणि तेव्हापासून त्या दोघांचा राजकारणातला आणि माझा पत्रकारितेतला प्रवास असा समांतर सुरू राहिला. आमचं मैत्र त्या दोघांच्याही मृत्यूपर्यंत निर्मळपणे खळाळत राहिलं. आपल्या समकालीन आणि जिवलग मित्रांविषयी ते हयात नसताना बोलणं याच्यासारखी वेदना दुसरी नसते. ती स्पष्टपणे व्यक्तही होत नाही आणि ती मनातल्या मनात भळाळतही राहते, असं काहीसं असतं. तो काळच खूप वेगळा होता. परवाच माझे केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी एक छानशी आठवण टाकली माझी. ते या दोघांच्या आधीची मैत्रीण. तेव्हाचे लोकप्रतिनिधी कसे होते, तेव्हाची संस्कृती कशी होती राजकारणाची, त्याचं उदाहरण म्हणून त्या आठवणीकडे बघायला हवं. पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आल्यावर विलासराव देशमुख, अरविंद कांबळे आणि सूर्यकांत पाटील यांचा जेव्हा मुंबईतला मुक्काम वाढला तेव्हा तिथला उकाडा त्यांना असह्य झाला आणि त्यांना थंड पाण्याची खूप आवश्यकता भासू लागली. तेव्हा आमदार म्हणून पहिला पगार झाल्यावर या तिघांनी मिळून एक फ्रीज घेतला होता. तेव्हाची लोकप्रतिनिधी कसे वागत असत याचं हे अतिशय उदाहरण आहे. तेव्हाचे लोकप्रतिनिधी एसटीने प्रवास करत असत. आमदार निवास ते विधान भवन पायी जात असत. अनेक मान्यवरांना तेव्हा मी एसटीच्या बसमधून प्रवास करताना बघितलेला आहे, पण तो आजचा विषय नाही. विलासरावांविषयी बोलावं तितकं कमी आहे. मला 1998 मधला एक प्रसंग आठवतो की एक दिवस संध्याकाळी मला नरेंद्र पाटील यांचा फोन आला. तेव्हा मी औरंगाबादच्या ब्युरोला होतो आणि विलासरावांना त्यांनी फोन जोडून दिला. विधानसभेची जी लातूरमधून निवडणूक हरले होते त्या संदर्भात विलासरावांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिलेलं होतं आणि त्याची सुनावणीसाठी ते आलेले होते. माझीही मुंबईहून नुकतीच बदली झालेली होती आणि मग आमचं जुजबी बोलणं झाल्यावर मी भेटायला येऊ का म्हटलं, तर म्हणे लवकर या, कारण मी 7:30च्या विमानाने जाणार आहे. तेव्हा मी त्यांना असं म्हटलं की विलासराव मी एकटा नाही आहे, माझी पत्नी पण बरोबर आहे. ते मंगलला ओळखत होते, जुजबी का असे ना. तर विलासराव हसत हसत म्हणाले की मैत्रीण नाही आहे ना, मग बिनधास्त या. ती विलासरावांची एक अशी हजरजबाबीपणाची, खुसखुशीत बोलण्याची शैली होती. माझी पत्नी बाजारातून आल्यावर मी कार तिकडे वळवली. विंडसर कॅसल या हॉटेलमध्ये उतरलेले होते विलासराव. आम्ही लॉन्जमध्ये प्रवेश करताच ते उठून समोर आले. मंगलचं स्वागत केलं त्यांनी. विलासरावांची ही आदब, शिष्टाचार पाळण्याची ही जी शैली होती ही फार विलक्षण होती. आपल्या पदाचा कुठलाही रुबाब न दाखवता लोकांना आपलंसं करून घेण्याची ही जी त्यांची आदब होती ती मनाला भुरळच पाडत असे. आणखीन एक भाग म्हणजे विलासरावांनी कधीही कुणाला मी आरेतुरे करताना बघितलं नाही. म्हणजे त्यांच्या केबिनमध्येही बसलो आहोत किंवा घरी बसलो आहोत किंवा कुठे गेस्ट हाऊसला बसलेलो आहोत तरी ते चपराशाला जरा चहा आणणार का, आमचे मित्र आले तसं, अरे चहा असंही
आज बहुसंख्येने जो मुजोरपणा लोकप्रतिनिधींमध्ये दिसतो, तो अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्यापर्यंत दिसतो, तो विलासरावांमध्ये कधी नव्हता. ती त्यांची संस्कृती नव्हती. मैत्रीची काही गुपितं असतात. एक सांगून टाकतो आता मैत्रीचं एक गुपित. हे गुपित बहुतेक विलासरावांचे दीर्घकाळ स्वीय सहाय्यक राहिलेले उदय बोपशेट्टी यांना नक्कीच माहिती आहे. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे या दोघांना एक फार सवय होती, ती महाविद्यालयीन जीवनापासूनची सवय होती. ते दोघांची जुल्फ खूप वाढलेली असत आणि कुठे ते थोडेसे विस्कटले की लगेच खिशातून कंगवा काढून भांग पाडायची त्यांची सवय होती. त्याच्यावरून मी त्यांना दोघांना जुल्फीखार म्हणत असे. आणि गमतीचा भाग म्हणजे विलासराव मुख्यमंत्री आणि त्याआधी गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री झाले तरी त्यांची ही सवय कायम होती. एकदा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर एकदा मी मुंबईला गेलो आणि मंत्रालयात गेल्यावर CM म्हणजे विलासराव आहेत का चौकशी केली तर ते नव्हते. तर मी विचारलं की कुठे गेले, तर ते 4 वाजता त्यांचा एका पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यक्रम आहे, त्याचं नावही त्यांनी मला सांगितलं आणि ते तिकडून इकडे येणार नाही आहेत नंतर. माझ्याजवळ वेळ होता, आम्ही तिकडे गेलो. मी गेल्यावर एक 10-15 मिनिटांनी विलासराव आले. आमचं हात दाखवून आम्ही एकमेकाला रिकग्नाईज केलं आणि मला फक्त विलासरावांना बघायचं होतं, ते मुख्यमंत्री म्हणून कसे दिसतात, आपला मित्र कसा दिसतो. स्वागत वगैरे झाल्यावरही त्या पंचतारांकित हॉटेलच्या त्या व्यासपीठावर विलासरावांनी कंगवा काढून भांग पडला, नीट केला. मला खूप हसू आलं. मी हात दाखवला आणि बाहेर पडलो. मला काय म्हणायचं होतं त्यांना कळलं. विलासराव सदैव हसमुख, टापटीप. मी विलासरावांना मुरगाळलेलं कधी बघितलं नाही. ते कदाचित घरातही असे राहिलेत का नाही मला माहीत नाही, कारण विलासरावांशी माझं इतकं मैत्र होतं तरी आमचे कौटुंबिक संबंध कधी तयार झाले नाही. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, आजवर मी विलासरावांच्या बाभळगावलाही गेलेलो नाही. म्हणजे लातूरला गेलो, बाभळगावला नाही गेलो असं. आणि त्यांची ही जी शैली जी होती ना, ही फार हसतमुख राहण्याची, ही फार कातील होती. म्हणजे ते एखाद्या त्यांच्या कितीही जवळच्या माणसाला किंवा मित्राला किंवा कुणाला एखादं काम होत नाही हे सांगायचं असेल तरी ते इतकं हसत सांगायचे, अरे नाही होते काय मी असं नाही जमू शकणार आणि ते माझ्या काही मर्यादा आहेत, नियम आहे, कायदे आहेत. ते इतकं हसतमुखाने सांगत असत की आपलं काम विलासरावांनी केलं नाही याचंही समोरच्या माणसाला वैषम्य वाटत नसे. उलट अरे एवढा मंत्रिपदावरचा माणूस किंवा नंतर मुख्यमंत्रीपदावरचा माणूस आपलं काम होत नाही म्हणून इतक्या नम्रपणे आपल्याला सांगतो आहे. उलट त्यांच्या बोलण्यातूनच तो काम न होण्याचा विषाद व्यक्त होतो, याचंच त्याला जास्त अप्रूप वाटत असेल. विलासरावांच्या राजकारणाची शैली अशीच होती. सुडाचं राजकारण, देशाचं राजकारण, ते राजकारणात सगळं चालतं, ते करावंच लागतं. कट कारस्थानं असतात, खेळी प्रतिखेळी असते. पण विलासरावांचं राजकारण पाठीत खंजीर खुपसण्याचं कधी नव्हतं. ते करत असताना समोरच्या माणसाला ते शह देत आहेत हे सुद्धा ते कधी जाणवू देत नसत. आणि त्यांच्या ह्या शैलीमुळे ते महाराष्ट्रामध्ये अफाट लोकप्रिय होते. म्हणजे एक गोष्ट आता सांगायला पाहिजे की महाराष्ट्रात काँग्रेसची जी दैना झाली तशी तर एकूणच देशभरात झालेली आहे. पण विलासराव जर आज हयात असते तर महाराष्ट्रात काँग्रेसची ही जी एवढी दैना झाली ना, एवढी दैना झाली नसती. याचं कारण असं आहे की महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये, तळागाळात, गावखेड्यात, वाडी तांड्यावर संपर्क असणारा, थेट संपर्क असणारा, कार्यकर्त्याशी बोलू शकणारा, कार्यकर्त्याला समजून घेणारा विलासरावांसारखा नेताच आता महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये नाही आहे. महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये बडे नेते आहेत, नाही असं नाही आहे, पण ते त्या बेटापुरते मर्यादित आहेत. ती त्यांच्या ते मनसबदार आहेत त्या भागाचे. संपूर्ण महाराष्ट्राला
नेतृत्व देऊ शकेल, समर्थ नेतृत्व देऊ शकेल, सगळ्यांना सोबत घेऊन चालू शकेल असा नेता महाराष्ट्रात नाही. आणि आज त्याच्यामुळे विलासरावांची उणीव जी आहे ती खूप जाणवते. विलासराव जसे हसतमुख होते ना, तसं आणखीन एक विलासरावांचं एक फार अनेकांना ते वाक्य आठवत असेल. त्याच्यावरून एकदा माझी त्यांची म्हणजे आमची जी टोलेबाजीची जी एकमेकाला टोले लगवण्याची जी शैली असते ती खासगीत आमची नेहमीच चालत असे. की हसण्यातून आणखीन एक सांगतो की माणूस म्हणून काही विलासरावांच्या आयुष्यामध्ये दुःख नसेल, वेदना नसतील, काही समस्या नसतील असं काही नाही आहे. असणारच, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये ते असतं. पण त्या हसतमुख शैलीमुळे विलासरावांचे त्या वेदना, ते अश्रू, ते दुःख, त्या समस्या समोरच्याला कधी समजल्याच नाहीत असं माझं नेहमीचंच प्रतिपादन असतं. विलासरावांचं नाही हजरजबाबीपणाची एक गंमत सांगतो की समय से पहले और तकदीर से ज़्यादा कुछ नहीं मिलता, ही याच्यावर विलासरावांची फार श्रद्धा होती. ते अनेकदा बोलून दाखवत असत वगैरे वगैरे. तेव्हा मी त्यांना असं म्हणायचो की तुमचा समय आणि तकदीर जो आहे तो गांधी आहे फक्त. तसा तर तुमचा आणि माझा गांधी समान, तुमचा आणि माझी गांधीवरच श्रद्धा आहे, पण तुमचा समय आणि तकदीर सुद्धा गांधी आहे. तर त्यांनी एकदा मला विचारलं कसं काय हे. मी त्यांना सांगितलं की तुमचा गांधी तुम्हाला सत्ता देतो. विलासरावांनी चमकून माझ्याकडे पाहिलं आणि मला म्हणे मग तुमच्या गांधीचं काय आहे. तर म्हटलं आमचा गांधी आम्हाला जगण्याची प्रेरणा देतो, माणुसकी जपा असं सांगतो. तुमचा गांधी हा सगळं सत्तेचं राजकारण तुम्हाला शिकवतो. विलासरावांनी मला खूप जोरदार दाद दिली आणि टाळी दिली. विलासरावांचा स्वभाव तो का अशा पद्धतीचा जो उमदा होता. विलासरावांनी अनेक गोष्टी खरं तर अनेक गुपित त्यांच्या मनात ठेवल्या, अनेक गोष्टी सांगितल्या नाहीत. विलासरावांचं दोन्ही वेळेचं मुख्यमंत्रीपद जे आहे ते विचित्र पद्धतीने गेलं. पहिल्यांदा त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं तेव्हा तो मुंबईच्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरची ती हॉटेलची भेट गाजली आणि खरं म्हणजे इतकं त्यात गाजावं असं काही नव्हतं असं माझं मत आहे. असं होतो, ज्याचा त्याचा बघण्याचा दृष्टिकोन असतो. पण ते कारण होतं का असं मला नाही वाटत. कारण काहीतरी वेगळं होतं. त्याची थोडीशी कुणकुण माझ्याजवळही आहे, पण मी त्याच्या संदर्भात बोलणार नाही कारण माझ्याजवळ काही पुरावा नाही. पण मुख्यमंत्रीपद गेल्यावर एकदा विलासराव औरंगाबादला आले तेव्हा उत्तमसिंग पवारकडे त्यांची माझी भेट झाली. विलासरावांचं एक वैशिष्ट्य होतं, ते सत्तेत असो अथवा नसो त्यांच्या भोवती माणसांचा प्रचंड गराडा असे. त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं, त्यांचे शासकीय कार्यक्रम रद्द झाले, परंतु औरंगाबाद शहरातला एकही खासगी कार्यक्रम रद्द झालेला नव्हता. आणि तो दुपारी 3चा कार्यक्रम आटोपल्यावर विमानाने संध्याकाळी जाण्याची जी वेळ होती ती बरीच उशिरा होती. तेव्हा उत्तमसिंग पवारांनी काही निवडक त्यांच्या मित्रांना बोलावलं होतं, त्यात मी होतो. इतरांसोबत गप्पा झाल्यावर मग विलासराव, उत्तमसिंग पवार, उदय शेट्टी आणि मी आम्ही एका खोलीत गप्पा मारत बसलो. अर्थात उत्तमसिंग पवार आणि उदय शेट्टी काही बोलत नव्हते, ओघाने आलंच. तेव्हा मी विलासरावांना विचारलं होतं की तुम्ही खरं कारण ऑफ द रेकॉर्डचं सांगा काय झालं ते. तेव्हा विलासराव किंचित विषादाच्या स्वरात असं म्हणाले होते, पण तेही हसत हसत, अरे मराठवाडेकर ते जाऊ द्या ना, आता मुख्यमंत्रीपद गेलं, संपलं, पद गेलं, विषय संपला. याच औरंगाबादच्याच एका याची आठवण करून देतो की या भेटीमध्ये आमची त्याच्या संदर्भात चर्चा झाली होती. म्हणून विलासराव पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा औरंगाबादला महात्मा गांधी मिशन परिषदेच्या परिसरात एक मोठी पाणी परिषद झाली होती. आणि त्या पाणी परिषदेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्याच्या हक्काचं 22 TMC पाणी मिळण्याचा प्रश्न जो होता तो कळीचा होता. ते पाणी पश्चिम मराठवाडा द्यायला तयार नव्हता.
आणि मराठवाडेकरांची ते पाणी मिळावं असा स्वाभाविक आग्रह होता. त्या पाणी परिषदेमध्ये त्याचे पडसाद स्वाभाविकपणाने अतिशय जोरदार उमटले. परिषदेचा समारोप करताना, पहिले भाषण करताना डॉक्टर पदमसिंग पाटील बोलले. तेव्हा ते सिंचन खात्याचेच मंत्री होते सुदैवाने. आणि इतर सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करत असतानाच त्यांनी हा पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आणि त्यांनी मराठवाड्याच्या जनतेला आश्वासन दिलं की मी आता सिंचन मंत्री आहे आणि मराठवाड्याच्या वाट्याचं हे जे 22 TMC पाणी आहे हे ते मी आणूनच देतो, माझा शब्द आहे तुम्हाला. लोकांनी टाळ्या वाजवल्या. कार्यक्रमाचा समारोप, पाणी परिषदेचा समारोप विलासरावांच्या हस्ते होता. विलासरावांनी बोलता बोलता तो मुद्दा उचलला आणि आता डॉक्टर साहेब जर सिंचन मंत्री असतील तर मी तर मुख्यमंत्री हे पाणी आणूनच दाखवतो असं जाहीर आश्वासन त्यांनी दिलं. मराठवाड्याला पाणी काही मिळालं नाही. ह्या उत्तमसिंग पवारांकडच्या ज्या बैठकीचा मी उल्लेख केला त्या बैठकीतच मी विलासरावांकडे हा विषय काढला. तेव्हा विलासरावांनी मला सांगितलं की हा प्रश्न मंत्रिमंडळाच्या बैठकीत खूप गाजला, तो पत्रकारांपर्यंत पोहोचला नाही. पण ते पाणी मिळावं म्हणून डॉक्टर पदमसिंग पाटील आणि मी खूप आग्रही होतो. पण पश्चिम महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे विशेषतः नेते त्या पाण्याच्या संदर्भामध्ये अतिशय आडमुठी भूमिका घेऊन होते. हा प्रश्न इतका ताणला गेला की खूप मतभेद निर्माण झाले आणि त्याचा परिणाम सरकार चालवण्यावरही होऊ शकतो अशी भीती निर्माण झाली. तेव्हा हा विषय मॅडमकडे काढण्यात आला. मॅडम म्हणजे सोनिया गांधी. आणि सोनिया गांधींनी मला त्याच्या संदर्भात निरोप दिला की हा विषय फार ताणू नका, सरकार टिकलं पाहिजे. मग आमच्या अशा बऱ्याच गप्पा झाल्या. तेव्हा मी विलासरावांना म्हटलं मी हे लिहू का? तर विलासराव म्हणाले हां. म्हटलं पुन्हा डिनाय करायचं नाही, तुम्ही इन्कार कराल तर प्रश्न निर्माण होतील, कारण ही माहिती फार स्फोटक आहे. तेव्हा विलासरावाने शब्द दिला म्हणजे तुम्हाला की मी हे याचा कधीही इन्कार करणार नाही, पण एक लक्षात ठेवा म्हणे, तुमच्या बोलण्याचं समर्थनही मी जाहीरपणे करणार नाही, पण कुणीही मला या संदर्भात तुम्ही हे बोलल्याच्या नंतर किंवा लिहिल्याच्या नंतर मला कोणी काही प्रश्न विचारला तर मी कधीही त्याचा इन्कार करणार नाही वगैरे वगैरे. मग मी त्यावर आधारित लोकसत्तात एक बातमी दिली. मुख्यमंत्रीपद गेलेले विलासराव असा एक लेख मी लोकप्रभासाठी लिहिला. मग काही दिवसांनी माझी बदली नागपूरला निवासी संपादक म्हणून झाली. तेव्हा ABP माझा या वृत्तवाहिनीने, मला वाटतं तेव्हा ती वृत्तवाहिनी स्टार माझा या नावाने होती, आणि एक व्हिजन 2020 असा एक महाराष्ट्रभर कार्यक्रम घेतला होता. तर नागपूरच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, तत्कालीन खासदार विजय दर्डा आणि मी असे आम्ही होतो. त्या कार्यक्रमाचाही मी विलासरावांचा उल्लेख करून हे सगळं बोललेलो होतो. पण विलासरावांनी दिलेला शब्द पाळण्याबाबत किती पक्के होते की त्यांना पत्रकारांनी अनेकदा प्रश्न विचारू नये, त्यांनी मी जे काही ते पाणी परिषदेच्या संदर्भात लिहिलेलं होतं त्याचा कधीही इन्कार केला नाही. (1995) मधल्या बंडखोरीचा एक कटू अनुभव वगळता विलासराव काँग्रेसशी कायमच एकनिष्ठ राहिले. आणि त्या कटू अनुभवाबद्दल खरं तर त्यांनी तेच स्वतः बोलले असते तर खूप चांगलं झालं असतं, कारण तेव्हा लातूरच्या विधानसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून त्यांचा पराभव झाला होता आणि त्यांना विधान परिषदेवर निवडून यावं, आणावं खरं तर अशी गोपीनाथ मुंडे यांचीही खूप इच्छा होती. भाजपची मतंही त्यांच्या बाजूने वळवण्याची त्यांची तयारी होती. पण शिवसेनेचा पाठिंबा मिळाला नाही आणि बंडखोरी करूनही विलासराव निवडणूक हरले. पण ही जी कसे कटू जे प्रसंग असतात, अशा ज्या काही वाईट घटना असतात
त्याच्या संदर्भामध्ये खूप काही बोलावं असं विलासरावांचा स्वभावच नव्हता. त्याच्यामुळे त्यावेळेस नेमका दगाफटका कुठे झाला, काय झाला, हे ऑफ द रेकॉर्ड सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. परंतु ऑन रेकॉर्ड मात्र विलासराव त्या संदर्भात कधीच काही बोलले नाही, हेही तेवढंच खरं. विलासरावांना महाराष्ट्रातल्या प्रश्नांची खूप जाण होती. महाराष्ट्रातली माणसं खूप बारीक सारीक माहीत होती. मला एक ते मुख्यमंत्री असतानाचा प्रसंग आठवतो. लाखोळी डाळीचा प्रश्न विदर्भामध्ये फार, विशेषतः पूर्व विदर्भामध्ये फार कळीचा बनलेला होता आणि केव्हा तरी त्याच्यावर, त्या लाखोळी डाळीवर बंदी आलेली होती आणि गरिबाचं ते प्रामुख्याने खाद्य आहे. त्या संदर्भात नागपूरचे आमचे डॉक्टर शांतीलाल कोठारी खूपच आग्रही होते आणि ते दर अधिवेशनाच्या काळामध्ये त्याच्या संदर्भात आंदोलन करत, परंतु प्रश्न तो निकाली निघतच नव्हता. आणि त्या नेमक्या विलासराव मुख्यमंत्री असताना एका क्षणी डॉक्टर शांतीलाल कोठारी यांनी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला आणि ते उपोषण त्यांनी सुरू केलं. प्रशासनाने त्या आंदोलनात, आपल्या उपोषणाची फारशी काही दखल घेतली नाही. एक जुजबी रिपोर्ट पाठवून दिला. पण इकडे जशी दिवस जाऊ लागले तशी शांतीलाल कोठारींची प्रकृती खालवायला लागली आणि मग हे उपोषण असंच जर चालू राहिलं तर काही बरं वाईट होऊ शकतं अशी शंका मला एक दिवस आली. तर मी विलासरावांचे एक निकटवर्तीय नागपूरचे गिरीश गांधी यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही विलासरावांशी बोला आणि लाखोळी डाळीवरच्या संदर्भामध्ये काहीतरी निर्णय घ्या असं सांगा त्यांना. कारण डॉक्टर कोठारींचं जर काही उपोषण करताना बरं वाईट झालं तर त्याची फार तीव्र प्रतिक्रिया विदर्भामध्ये उमटू शकते वगैरे वगैरे. गिरीश गांधींनी लगेच विलासरावांना फोन केला, परंतु विलासरावांचा फोन लागला नाही. माझ्याच फोनवरून त्यांनी फोन केला होता आणि मग मी तिथून बाहेर पडल्यावर तासा दीड तासाने विलासरावांचा माझ्या त्या मिस कॉलला रिप्लाय बॅक आला. तेव्हा मी विलासरावांना सांगितलं हे अशी परिस्थिती झालेली आहे. तेव्हा विलासरावांनी मला वस्तुस्थिती काय ती सांगितली. बघा, मी अगदी ऐन वेळेवर त्यांच्याकडे हा विषय काढलेला होता आणि सगळी परिस्थिती त्यांनी मला सांगून त्या डाळीच्या संदर्भामध्ये तोडगा काढणं खूप कठीण आहे, कारण अनेक अडथळे त्याच्यामध्ये कसे निर्माण झालेले आहेत हे त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी त्यांना अतिशय स्पष्ट शब्दात आता या उपोषणाची तातडीने दखल घेण्याची गरज आहे, नाहीतर गंभीर परिणाम होऊ शकतात हे सूचित केलं. तर विलासरावांनी करणार काय, तर म्हटलं एक प्लीज काम करा की तात्पुरती ती बंदी हटवा आणि तो निर्णय एखाद्या समितीकडे सोपवून टाका, म्हणजे शांतीलाल कोठारींचं उपोषणही सुटेल आणि समिती निर्णय घेईपर्यंत बराच कालावधी निघून गेलेला असेल. विलासराव हसले. आता तुम्ही राज्यकर्त्यांना राज्य कसं चालवावं याचेही सल्ले द्यायला लागलात वाटतं, असं ते हसत हसत म्हणाले. आणि दुसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये बोलताना विलासरावांनी लाखोळी डाळीवरची बंदी तात्पुरती हटवण्यात येत असल्याची घोषणा केली आणि डॉक्टर शांतीलाल कोठारी यांना त्यांचं उपोषण परत घ्यावं अशी विनंती केली. त्या संदर्भातला तात्पुरती बंदी उठवल्याचा तो सरकारी आदेश जो आहे, ज्याला GR म्हणतात आपल्या भाषेत, तो जारी झाल्यावर डॉक्टर शांतीलाल कोठारी यांनी उपोषण परत घेतलं आणि ती जी समिती स्थापन केली ती अजून त्या समितीचा अहवालच आलेला नाही. आता या घटनेलाही मला वाटतं 12-1 वर्ष उलटले असतील. पण विलासरावांची प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी जी असायची, महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला हा जो असायचा, ती अशी गंभीरपणे असायची की प्रश्न सुटला पाहिजे. कुठल्याही
एखाद्या विषयाच्या संदर्भात, समस्येच्या संदर्भात जर त्यांना फीडबॅक दिला तर विलासराव फार गंभीरपणे त्याची दखल घेत असत. माझे 2-3 अनुभव त्या संदर्भातले फारच हे आहेत, अफाट आहेत. आणि एकदा तर मी एका IAS अधिकाऱ्याशी त्यांच्यासमोर पंगा घेतला होता. त्याचं झालं असं होतं की विदर्भाच्या काही भागामध्ये शिवसेनेचे नेते दिवाकर रावते, ते तेव्हा आमदारही होते, आहेत म्हणजे अजून, त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या झाल्या त्या संदर्भात एक मोहीम हाती घेतली होती. बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं सांत्वनपर पत्र स्वतः सही केलेलं बाळासाहेबांनी, एक वडाचं झाड आणि 10,000 रुपये त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना देण्याची एक मोहीम दिवाकर रावते यांनी हाती घेतलेली होती. आणि त्यासाठी ते विदर्भामध्ये रानोमाळ फिरत होते. एक दिवस मी कुठेतरी कार्यक्रम आटपून दारवा हे गाव ओलांडलं आणि पुढे आलो तर मला दिवाकररावांचा कॅनव्हाय दिसला. कॅनव्हायला फॉलो केलं, तर एका रेस्ट हाऊसला जाऊन थांबला. चौकशी केली तर ते दिवाकर रावते असल्याचं कळलं. मी गेलो, आमच्या भेटी झाल्या. अनायसे आलोच तर ज्या गावाला आम्ही पुढे जाणार आहोत त्या गावाला तुम्हीही चला असं दिवाकर रावते म्हणाले. मी गेलो. खूप आडवळ मार्गी गाव होतं. मला तर माझी कारमध्ये सोडून जीपमध्ये बसावं लागलं. ते छोट्याशा गावात, एक 30-40 उंबरठ्याचं गाव. दिवाकर रावते त्यांचं काम करत असताना मी काही लोकांशी बोलत होतो. तेव्हा सरकारकडून जी काही मदत आर्थिक मिळत होती त्याच्यातल्या अनेक गैरव्यवहाराच्या कथा मला कळल्या. आणि मग मी नागपूरला परतल्यावर त्याची खातरजमा करून घेतल्यावर मी एक खूप मोठा वृत्तांत तेव्हा लिहिला. तो वृत्तांत प्रकाशित झाल्यावर विलासरावांचा फोन आला आणि त्यांनी एका वरिष्ठ सनदी अधिकाऱ्याची चौकशीसाठी नियुक्ती केली. मग एकदा ते पुन्हा नागपूरला आले असताना आम्ही भेटलो, तेव्हा हा विषय निघाला. तर विलासराव म्हणाले की तुमच्या बातमीत तथ्य नाही असं दिसतंय. मी चौकशी केली. तर म्हटलं कोणी केली? ते अधिकारी समोरच होते. त्यांच्याकडे बोट दाखवून विलासरावांनी मला सांगितलं की यांनीच केली. आणि तुम्ही तर त्यांचं रेप्युटेशन तुम्हाला माहिती आहे. मला भयंकर संताप आला, व्हायला नको असं. पण झालं, माझा तोल सुटला. आणि या अधिकाऱ्यांनी कशी बोगस चौकशी केलेली आहे, तुम्हाला खोटा अहवाल दिलेला आहे असं प्रतिपादन मी जोरजोरात केलं. विलासरावांनी मला शांत केलं, चहा पाजला. त्या अधिकाऱ्यांना दरम्यान जायला सांगितलं होतं. आणि विलासरावांनी सांगितलं की तुम्ही तुमचं म्हणणं शांतपणे सांगा. तुमचा हा जो संताप आहे त्यावरून माझ्या लक्षात येत आहे की काहीतरी गडबड आहे. मी पुन्हा चौकशी करतो आणि त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे हे बघतो. तर विलासरावांची ही कामाची शैली होती. मला अनेक बातम्या दिल्या विलासरावांनी, खोटं कशाला सांगायचं. काही राजकीय दिल्या, काही प्रशासकीय दिल्या. म्हणजे एक आठवण सांगतो तुम्हाला की मी विलासरावांना एकदा म्हटलं की तुम्ही मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेताना तुम्हाला त्रास होत नाही का? अनेक आमदार असतात, खासदार असतात, काही कामं थोडीशी नियम डावलून करावी लागतात, कारण जनतेच्या हिताचा प्रश्न असतो. असं असतं, तसं असतं, मग तुम्ही मार्ग कसा काढता? तर विलासराव मला म्हणे की ते एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिक्रेट आहे. आता त्या विलासरावांनी तेव्हा जे उत्तर दिलं तेव्हा मी लिहिलं नव्हतं. मग नंतर ते वारल्यावर काही वर्षांनी एका लेखात लिहिलं होतं, ते सांगतो. तर विलासराव म्हणाले की असा काही निर्णय घ्यायचा असेल माझ्या मनाविरुद्धचा, पण तो जनतेच्या हिताचाही असेल किंवा एखाद्या प्रसंगात थोडासा नियम डावलायचा असेल, तर मी निर्णय घेण्याच्या आधी त्या निर्णयाला अनुकूल अशी टिप्पणी जी आहे ती संबंधित मंत्री किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याकडून लिहून घेतो आणि त्याच्यानंतरच मी सही करतो. तर विलासरावांची कामाची ही शैली जी होती ही आपण लक्षात घेतली पाहिजे.
विलासरावांच्या संदर्भामध्ये खूप अशा आठवणींचं भांडार माझ्याकडे आहे. एक राजकीय नेता म्हणून मी वर आधी उल्लेख केल्याप्रमाणे विलासराव नसण्याचा सगळ्यात जास्त फटका विलासरावांचं कुटुंबीय आणि महाराष्ट्र काँग्रेसला बसलेला. विलासराव पदावर असो नसो, मंत्री असो नसो, मुख्यमंत्री असो नसो, निवडणूक आल्याच्या नंतर प्रचारामध्ये स्वतःला झोकून देत इतकी त्यांची पक्षाच्या प्रती निष्ठा होती. आणि हा प्रचार करताना ते अगदी रानोमाळ फिरत असत. आपल्या पक्षाच्या संदर्भामध्ये इतकी निष्ठा असणारा आणि ती सुद्धा प्रादेशिक स्तरावर निष्ठा असणारा असा दुसरा नेता महाराष्ट्राला लाभला नाही. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसचे हे हाल झालेले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर विलासरावांच्या कामाची ही अशी शैली जी असल्यामुळे त्यांना अफाट लोकप्रियता होती. त्याच्याविषयी यापूर्वी अनेकांनी लिहिलं आहे की साध्या कार्यकर्त्याचा सुद्धा ते फोन घेत असत. हे अगदी खरं आहे. त्याची पुनरावृत्ती करत नाही. पण विलासरावांना कामात असले तरी एकदा निरोप मिळाला की किंवा फोन करून मिस कॉल झाला की विलासराव त्यांना सवड मिळाली की फोन करत असत. विलासराव केवळ राजकारणी नव्हते, अतिशय सुसंस्कृत होते. साहित्य, कला, संस्कृती, संगीत असं या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये रुची असणारं असं बहुपेढी त्यांचं व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे विलासरावांच्या व्यक्तिमत्वाला एक उमदेपणा जसा होता तसा एक लोभसपणा सुद्धा होता. विलासराव, गोपीनाथराव, प्रमोद महाजन, मी आमचा भौगोलिक संबंध मी तुम्हाला तेव्हा मागच्या याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्या कडीतले तिघही जण आता नाही आहेत. एक भाषणाची जुगलबंदी मराठवाडावर करायची आमची इच्छा राहिलेली आहे. विलासराव नसणं हे फार पोकळी असण्यासारखं आहे. आणि हे काही राजकीय अशी प्रतिक्रिया नाही आहे, ही एका मित्राची प्रतिक्रिया आहे. स्निग्ध सलपी असणारा, मैत्रीचे कायम शुभ संकेत देणारा विलासरावांसारखा माणूस पत्रकारितेच्या दबडग्यात भेटला आणि आमचं मैत्र 42 वर्ष असंच खळाळत राहिलं. म्हणून विलासराव माझ्या मनामध्ये, माझ्या मनाच्या गाभाऱ्यामध्ये कायम कामाला आलेले आहेत. विलासरावांच्या प्रती आदरांजली व्यक्त करतो आणि असा नेता पुन्हा महाराष्ट्राला लाभावा अशी अपेक्षा व्यक्त करून इथेच थांबतो. आठवणीतले मान्यवर या विषयावरचा माझा हा 4था ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.